सावर अरे मना भाग अंतिम. तोही तसा धावत तिच्यापर्यंत पोचला होता. ती तिकडं त्या खडकांवर उभी राहून हात लांब करून त्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याची हवा श्वासात भरून घेत होती. तिचा पदरही त्या वाऱ्यांसोबत उडत होता. तिला कशाचं भान नव्हतं. असं वाटत होतं खूप वर्षांनी ती इकडं आली असावी आणि ते काही अशी खरीही होतं, कारण तिला स्वतःला असे क्षण कधी अनुभवता आलेच नाही. लहानपणी ती आली होती तिच्या आई आणि बाबांसोबत, पण ते क्षण ती मोठी होत गेली तसे दुरद होत होते. स्वरा, त्याने येऊन तिचं मनगट पकडलं, तिला आपल्याकडे वळवलं. पार्थ म्हणाला, यू आर आउट ऑफ युअर माइंड. असं धावत येण्याची काय गरज होती? आता त्याने तिचे खांदे पकडत ओरडत तिला म्हणाला, पण त्याच्या आवाजाने ती घाबरली आणि डोळे पाण्याने भरले. तिनं पापण्या खाली केल्या आणि तिच्या त्या पापण्या मिटताच पाण्याची ओघळ तिच्या गालांवर आली आणि तिचं ते पाणी बघून त्याच्या आतून काहीतरी टोचलं. पार्थ म्हणाला, सॉफ्ट, आय एम सिक्रेट. असं म्हणत त्याने तिला जोरात मिठी मारली. सॉरी सॉरी, असं म्हणत त्याने अजूनच तिला घट्ट मिठीत घेतलं. त्याने आता तिला थोडं लांब करून तिचा चेहरा दोन्ही हातात पकडला आणि डोक्यांवर ओठ टेकून ती देखील शांत झाली होती. स्वरा म्हणाली, ते मी खूप वर्षांनी इकडं या समुद्र पाहिला ना, म्हणून मला राहवलं नाही. आणि म्हणून ती पुढं बोलतच होती की. पार्थ म्हणाला, शांत हो. आता मला सांग, तुला अजून काय आवडतं? तो म्हणाला. तिने नकारमार्थिक मान हलवली. मग इथेच बसूया का? तिच्या दोन्ही खांद्यांना पकडत तो म्हणाला. तिने लगेच त्याला हलकी स्माईल करत कोणत्या खडकांवर बसायला चांगली जागा आहे का ते पाहिलं. एकीकडे खडक दिसताच पुढं जात दोघेही सावरून त्या खडकांवर बसले. थोडा वेळ ते दोघेही समोर लांब पसरणारा निळाशार समुद्र पाहत होते. आता त्याने तिचा एक हात हातात पकडला आणि तिच्याकडे बघतच म्हणाला, आज साडी नेसायचं कारण? ती त्याच्याकडे बघत हलकं हसत म्हणाली, आईने सांगितलं होतं. पार्थ म्हणाला, खूप सुंदर दिसत आहेस साडीमध्ये. इतकी की. असं बोलून त्याने तिच्या पदरांचं टोक हातात पकडलं. अर्धवट बोलत थांबला. तो काहीच बोलला नाही म्हणून इतकं की तिने त्याला पुढं बोलायला सांगितलं. तसं तो गालातच हसला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. इतकं की आता तुला फक्त मिठीत घेऊन बसावं असं वाटतं पण. असं बोलून त्याने आजूबाजूला बघितलं तर जास्त तर माणसं दिसत नव्हती, पण 2-3 जोडपे असेच खडकात बसले होते आणि तिकडं बघत तो गालात हसला आणि त्याने काहीही विचार न करता सरळ तिच्या मागून हात घातला. तिला हलकेच मिठीत घेतलं. स्वरा म्हणाली, पार्थ, अहो काय करताय? असं बोलत ती लांब होऊ लागली. पार्थ म्हणाला, काही नाही, फक्त मिठीत घेतोय तुला. तसंही आजूबाजूला बघ ना. असं म्हणत त्याने तिला एकीकडे बघायला सांगितलं. तिने त्या बाजूला बघितलं. तिथे एक कपल एकमेकांच्या मिठीत खूप जवळ होते. इतके की आता ते करतील असं वाटत होतं. तिने असं बघून डोळे मोठे केले आणि त्याच्या खांद्यांवर हलकी चापट मारली. स्वरा म्हणाली, तुम्ही समोर बघा बरं. असं म्हणत तिने त्याचं तोंड समोर फिरवलं. मी समोर बघण्यापेक्षा तुझ्याकडे बघितलं तर तुला काही प्रॉब्लेम असायला नको ना. असं म्हणत त्याने तिच्या गालांवर हलके ओठ प्रेस केले. स्वरा म्हणाली, पार्थ. असं म्हणत तिने त्याच्या छातींकडे डोकं खुपसवलं. त्याने अजूनच तिला मिठीत कवटाळलं. पार्थ म्हणाला, स्वरा, बाबा तयार होतील ना. असं म्हणत त्याने तिचे केस सावरले जे तिच्या तोंडांवर उडत होते. तिने मान वर करत त्याच्या डोळ्यात बघितलं. तुम्ही खूप छान आहात, मग ते नक्की तयार होतीलच. असं म्हणत तिने त्याच्या हनुवटीला कुरवाडलं. जेथे थोडी त्याची दाढी होती तिची ही कृती पाहून तो क्षणभर चकितच झाला, कारण आज पहिल्यांदा ती हक्काने त्याला असा स्पर्श करत होती. त्याने तिचा हनुवटीवरचा हात तसाच पकडला. जास्त जवळ नाही हा, कारण जर मी जवळ यायचं ठरवलं तर मग तुला झेपणार नाही. असं म्हणत त्याने तिच्या हातांवर ओठ टेकवले. स्वरा म्हणाली, शी बाबा, तुम्ही काहीही बोलता. असं म्हणत तिने त्याच्या मिठीतून बाजूला व्हायला बघितलं, पण तसं न होता त्याने तिच्या मागून जो कमरेंवर हात होता तो अजून दाबत तिला जवळ केलं. पार्थ. तिने शर्मेने त्याला आवाज दिला. पार्थ म्हणाला, काय पार्थ, तसंही तुझी पनिशमेंट बाकीच आहे. असं म्हणत त्याने तिच्या बोटांना स्पर्श केला. तशी ती शहारली. तिला समजलं होतं तो आता काहीतरी करणार आहे, पण यावेळी तिने नकार दिला नाही आणि तिचे डोळे बंद झाले. त्याने अलगद तिच्या गुलाबी नरम ओठांवर त्याचे ओठ टेकवले, पण जास्त डीप न जाता. त्याने तिला थोडं बाजूला केलं आणि तिच्याकडे बघतच पार्थ म्हणाला, मी खूप लकी आहे स्वरा की तू माझ्या आयुष्यात आलीस.
आय लव्ह यू असं म्हणत त्याने तिच्या कमरेत हात घालत तिला जवळ केलं. ती देखील त्याच्या या शब्दांनी समाधानी होतच बोलली. स्वरा म्हणाली, आय लव्ह यू टू. दोघेही आपल्या पुढचा प्रवास कसा होईल या विचारात आणि आता मिळालेल्या हक्कांच्या वेळेच्या समाधानात त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघत राहिले. तुझ्या मिठीत असताना समाधान मिळत तुझा सहवास तना मनात बहरतो. अशा या सांजवेळी तुझ्या मिठीत या जगायला अर्थ मिळतो. दुसऱ्या दिवसापासून ते अजून काही दिवसात चंद्रकांत आणि संगीता यांचं कर्नाटकला शिफ्ट होता येईल का यावर खूप चर्चा झाल्या. 15-20 दिवस गेले असतील तेव्हा त्यांनी खूप विचार करून कर्नाटकला जाण्याचा निर्णय घेतलाच होता. इकडं स्वरा आणि पार्थमधलं प्रेम अजून फुलत होतं. अशातच 1 महिना निघून गेला आणि फायनली स्वरा आणि चंद्रकांत आणि फॅमिली कर्नाटकला जायला निघाले होते. पण या अगोदरच्या दिवसात थोडं सामान तिकडं शिफ्ट करण्यात आलेलंच होतं. ताईबाई चाळीमधला चंद्रकांत यांचा प्रवास कदाचित इतकाच होता. त्यांना वाईटही खूप वाटत होतं की मुंबई ही चाळ, ही माणसं आली संध्याकाळच्या त्याच्या गप्पा, सगळं ते मिस करणार होते. नैना अगदी मिठी मारून रडत होती. शरदही आलाच होता त्यांच्या बालमैत्रिणीला भेटायला. संगीता उगाच डोळ्यात अश्रू घेऊन रडत होत्या आणि संध्या तिच्या मैत्रिणींना हसतच बाय करत होती. सगळ्यांचा निरोप घेत शेवटी चंद्रकांत यांचा परिवार म्हणजे स्वरा आणि तिचा परिवार कर्नाटकच्या वाटेला लागले होते. कर्नाटकमध्ये येऊन त्यांचं छान स्वागत झालं होतंच. चंद्रकांत खूप खुश झाले होते स्वराच्या आईला भेटून, कारण त्यांच्या बोलण्यातून त्या खूप चांगल्या आई त्यांना वाटत होत्या. त्यांना राहण्यासाठी पार्थने त्यांच्या बंगल्यांपासून काही अंतरावर असणारं घर घेतलं होतं. आता ते तेथेच राहणार होते. आता 15 दिवस झाले होते त्यांना तिथे राहून. पार्थने डॉक्टर गावंडे सोबत बोलून ऑपरेशनच्या आधीच्या सगळ्या टेस्ट आणि सगळे रिपोर्ट इकडे डॉक्टरांना दाखवून त्यांची ऑपरेशनची तारीख ठरवून घेतली. संध्याच्या कॉलेजचं देखील त्याने संदीपला सांगून ॲडमिशन करून घेतलं होतं. सुरुवातीला इकडं राहताना ते सर्व अवघडलेच होते, पण आता त्यांना सवय होत चाललेलीच होती. संगीता जास्त खुश होत्या इकडं येऊन, कारण त्यांना जो आयुष्य-आरामात पाहिजे होता तो त्यांना इकडं येऊन मिळालेलाच होता. आणि आपले स्वरा आणि पार्थ एकमेकांना वेळ देत रोज एकमेकांच्या आवडी समजून घेत होते. त्यांना असं बघून नंदा देखील खुशच होता. आता तर स्वरा नंदा यांच्यासोबत कॉफींच्या मळ्यात जाऊन थोडी चेरीची छाटणी करायला शिकायला लागल्या होत्या आणि ते पाहत तिकडं पार्थ समाधानी होता, खूप समाधानी. अशातच 1 महिना झाला असेल चंद्रकांत यांचं पायाचं ऑपरेशन सक्सेस झालं होतं. आता त्यांची जास्त काळजी घेतली जात होती. पार्थही चंद्रकांत यांना कामातून जसा वेळ मिळेल तसा त्यांना बघायला येत होता. दिवस सरत होते आणि स्वरा दिवसभर हॉस्पिटल आणि दुपारी मळ्यात अशी तिची रुटीन झालेलीच होती. संगीता देखील पूर्ण नाही पण थोड्या सुधारल्याच होत्या, कारण त्यांच्या जावयांचा धाक जो होता. चंद्रकांत यांचं ऑपरेशन होऊन आता 4 महिने झाले होते आणि उद्या स्वरा आणि तिचं लग्न होतं. कारण चंद्रकांत यांची खूप छान रिकव्हरी होत ते काठींचा वापर न करता चालू लागले होते. खूप खुश होती स्वरा आणि तिचे बाबा तिच्यासाठी समाधानीच होते. शुभम मंगलम सावधान गुरुजींनी असे म्हणताच लग्न मंडळांनी दोघांच्या डोक्यांवर अक्षदा टाकल्या होत्या. दोघांनी सगळ्या विधी अगदी मनभावे केल्या होत्या. आता गुरुजींनी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितलं. तसं पार्थने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. तिने गालात हसत त्याच्या डोळ्यात पाहिलं तर तोही गालात हसतच होता. आणि मग भागेत कुंकू भरलं. त्याने एकमेकांच्या हातात हात घेत सप्तपदी पूर्ण केल्याच होत्या. लग्न संपन्न झालं आणि दोघांनी सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. मुंबईमधून शरद आणि भोसले परिवार, अशोक सर, रिया आलेच होते. चंद्रकांत, तुम्ही खूप नशिबान आहात. पार्थसारखा जावई तुम्हाला मिळाला आणि पार्थ, तुम्ही खूप नशिबान आहेत की स्वरासारखी मुलगी त्याला भेटली. अशोक सर स्वरा आणि पार्थकडे बघत म्हणाले होते, जे हसूनच सगळ्यांशी बोलत होते. चंद्रकांतही समाधानाने त्यांच्याकडे बघतच असले. तुम्हाला असं वाटत असेल की लग्न कन्नड पद्धतीने झालं की महाराष्ट्रीयन पद्धतीने, तर लग्नाच्या अर्ध्या लग्न विधी महाराष्ट्रीयन आणि अर्ध्या कन्नड पद्धतीने झाल्या होत्या. आता संध्याकाळचे 6 वाजलेले होते आणि आताच लग्न झालेलं दोघे त्यांच्या आवडीच्या जागी बसले होते, हातात हात घालून, समोर हिरवगार कॉफींचा मळा बघत. स्वरा म्हणाली, स्वरा, खूप खूप थँक्यू, तू माझी झालीस. असं म्हणत त्याने तिला मिठीत घेतलं. ती समाधानाने हसली होती. भेटूया पुढच्या कथेमध्ये. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.